दादा, बिजॉय नांबियार हे त्यांच्या व्हिज्युअल्स आणि डार्क स्टोरी टेलिंगसाठी ओळखले जातात. तू या मै किंवा इतर त्यांच्या कामात त्यांच्यासोबत काम करताना तांत्रिकदृष्ट्या तुम्हाला काय नवीन शिकायला मिळालं? मी तांत्रिक दृष्ट्या असं नाही, मुळात त्यातला जो इन्स्पेक्टर आहे तोही खूप छान होता. म्हणजे तो खूप पॉझिटिव्ह होता. म्हणजे तो अडलेल्या नडलेल्याला मदत करणाऱ्यांपैकी तो इन्स्पेक्टर होता. पण त्याचा पहिला दिवस जो होता तो मला त्या टँकमध्ये पडायचं होतं. पहिलाच शॉट की तो 20-25 फुटी खाली पाणी 4 फुटी आणि त्याच्यात पडायचं आणि तो मला मगर ओढून खाली पडायचं नुसतं नाही, ते मागे 2 जण ओढायला होते की मगरीने तुम्हाला धरले आणि ओढताय असं म्हणून. हा पहिला सीन होता. तर बाकीचे सीन मग बिजॉयचं पण तसंच आहे की तो स्क्रिप्टेड जे आहे ते बदलून तो त्याचं त्या काय म्हणतात त्याला ऍटमॉस्फिअर, त्या स्थानाचं आणि त्या गोष्टीतल्या त्या ह्याचं तो वापर करून ती सगळी वाक्य बदलून टाकतो. हो, हो, हो. आणि मग तुम्हाला देतो की आता मला हे दे अच्छा. असं म्हणून. हां, म्हणजे त्या ऐनवेळी काही ते सगळं अलर्ट राहून ते काम हा, कारण चित्रपट घडत असेपर्यंत बरोबर. बऱ्याचशा गोष्टी चालू याच्यात बदलत पण असतात. बरोबर आहे. म्हणजे लोकेशननुसार, त्या हा, सिच्युएशननुसार लोकेशन प्रमाणे आणि त्या सिच्युएशन प्रमाणे काही गोष्टी बदलतात. तर त्या डायलॉग्स मधनं इनकॉर्पोरेट करून ते प्रॉपर काढून घेणे बरोबर आहे. हे त्याच्याकडे ती वेगळी कला असते. हो, काम हो. काढून घेण्याची एक कला आहे. हो, फारच मस्त. कॅप्टन ऑफ द शिप आपण त्यासाठीच त्यांना म्हणतो. आणि त्या दृष्टीने आम्ही कला दिग्दर्शक असतो, ते सगळेच हो, कलाकार हो, हो. त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनेच आपण पुढे जातो सगळ्या गोष्टी.